स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या पूर्वसूचनेनुसार तसेच आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर दिलेल्या सूचनेनुसार आता आपली इंग्रजी 120 शब्द प्रति मिनिटची पूर्वपरीक्षा होणार आहे. आतापर्यंत आम्ही इंग्रजी आणि मराठीच्या सरळ स्पीडची पूर्वपरीक्षा घेतलेली आहे. त्याचे व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. शक्यतो सर्वांनी हेडफोन्सचा वापर करा, आवाज व्यवस्थित ऐकू येईल. सर्वांना माझा आवाज व्यवस्थित ऐकू येत आहे का नाही हे लाईव्ह चॅटमध्ये मेसेज करून सांगा. आपला लाईव्ह चॅट चालू आहे. जे उपस्थित आहेत त्या सर्वांनी मेसेज करून सांगा, म्हणजे आपल्याला लगेच परीक्षा सुरू करता येईल. ओके, सर्वांना माझा आवाज व्यवस्थित ऐकू येत आहे. जर कोणाला आवाजचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आपल्या मोबाईलचा नेटवर्क तपासून घ्या. सर्वांनी लवकरात लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा. आपल्याला लगेच परीक्षा सुरू करायची आहे. तोपर्यंत जे उपस्थित आहेत त्या सर्वांनी आजच्या आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या. दिलेल्या वेळेवर बरेच जण उपस्थित आहेत. पूर्वपरीक्षेचे स्वरूप कसे असेल ते थोडक्यात सांगतो, ते ऐकून घ्या. एकूण 2 डिक्टेशन दिले जातील. पहिल्या डिक्टेशननंतर 2 मिनिटांचा गॅप असेल आणि त्या 2 मिनिटांच्या गॅपमध्ये तुम्ही पुढच्या डिक्टेशनची तयारी करायची आहे. पेन्सिल वगैरे शार्प करून घ्यायची आहे आणि दोन्ही डिक्टेशन झाल्यानंतर 2 तास 20 मिनिटके इतका तुम्हाला ट्रान्सलेशनसाठी वेळ आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही ते दिलेले दोन्ही डिक्टेशन ट्रान्सलेशन करायचे आहे आणि दिलेल्या डिक्टेशनचे कोणतीही PDF आम्ही तुम्हाला देणार नाही. ट्रान्सलेशन केल्यानंतर ते चेक करायचे असल्यास हाच व्हिडिओ लाईव्ह झाल्यानंतर यूट्यूबवर कायमस्वरूपी उपलब्ध असेल. पुन्हा हाच व्हिडिओ चालू करून तुम्ही तुमचे लिप्यंतर तपासू शकता आणि चेक करत असताना तुम्ही व्हिडिओची स्पीड कमी करू शकता. तशी सेटिंग यूट्यूबवर उपलब्ध आहे. ही झाली सर्व थोडक्यात माहिती. आता आपण मुख्य परीक्षेला सुरुवात करूया. सर्वजण आजच्या ह्या डिक्टेशनसाठी तयार आहेत का नाही हे एकदा लाईव्ह चॅटमध्ये मेसेज करून सांगा. सर्वजण तयार असतील तर लगेच आपण डिक्टेशनला सुरुवात करूया. ओके, सर्वजण तयार आहेत. पुढच्या 30 सेकंदानंतर आपला आजचा पहिला डिक्टेशन दिला जाईल. सर्वजण तयार रहा.
Be ready. Start. I much appreciate the opportunity of contributing to the general some thoughts and facts in regard to direct mail advertising, not only by reason of my long experience in an intimate connection with this side of publicity, but realizing also that it may be possible to indicate a little more clearly than is sometimes understood what direct mail advertising actually is. In order to do this, it is necessary to go back some 25 to 30 years to the time when postal publicity as the direct method was and is sometimes still known began to be seriously considered by progressive advertisers. Although a considerable amount of advertising by post was being done, then it was in a very casual, haphazard fashion, nothing in the nature of selecting a client's particular public or considering any phase of the work beyond addressing and mailing being entertained. At the present time, it may be confidently stated that the vast strides made in developing direct mail advertising along its true lines and to its fullest capacity have placed it in the forefront, and today it is generally recognized as being quite as important as any other form of advertising. There is, however, some misconception here and there in regard to direct mail advertising. It is being regarded as synonymous with mail order business by some. Whilst it is perfectly true that direct mail advertising is used to produce and stimulate mail order business, in fact, the follow-up letters is one of the main links in the mail order chain that is manifold, extending far beyond the narrow confines of mail order business. Possibly on its strongest claims is that it is the most selective form of advertising possible, readily adaptable to a very wide range of uses by manufacturer, importer of factor, wholesaler and retailer. Direct mail advertising is typified by the postage stamp, and if one reflects on all that the postage stamp represents, an idea of the enormous field covered by direct mail advertising is presented. In one word, it is universal in its uses and application. In formulating a direct mail advertising campaign, much careful preparation is essential before the actual work is undertaken. A study of the whole proposition, including the article to be marketed, the present selling policy, exciting literature, and in many cases seasonal possibilities must be made. Then comes one of the most important features, the selection of the particular public. Here is where a scheme may easily be rendered unsuccessful. Almost every proposition calls for a special and different public, and too much emphasis cannot be given to this point. Although even with the most careful selection possible, there is still the prima factor of the method of presentation of the offer, and in this connection it will have to be determined by taking into consideration its neatness, clarity and accuracy. Stop. अशा प्रकारे आजचा आपला पहिला डिक्टेशन झाला आहे. सर्वांना हा डिक्टेशन कसा गेला हे मेसेज करून सांगा. जे जे उपस्थित आहेत त्या सर्वांनी आजचा आपला पहिला डिक्टेशन कसा गेला हे मेसेज करून सांगा. जर कोणाला मराठी लीगल उतारे किंवा मराठी GCC प्रश्नसंच किंवा इंग्रजी GCC प्रश्नसंच पाहिजे असेल तर
त्याबद्दलची सर्व माहिती आपल्या स्टेनो महाराष्ट्र या टेलिग्राम चॅनलवर पिन करून एक मेसेज ठेवलेला आहे. त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. सर्व माहिती वाचून तुम्ही ते खरेदी करू शकता. आता यानंतर 2 मिनिटांचा गॅप असेल आणि 2 मिनिटांनंतर आपला आजचा दुसरा डिक्टेशन दिला जाईल. दोन मिनिटे होत आलेली आहेत. सर्वजण आजच्या ह्या दुसऱ्या डिक्टेशनसाठी तयार आहेत का नाही एकदा मेसेज करून सांगा. आपण लगेच दुसऱ्या डिक्टेशनसाठी सुरू करूया. पुढच्या 10 सेकंदानंतर आपला आजचा दुसरा डिक्टेशन दिला जाईल. सर्वजण तयार रहा. Be ready. Start. Ladies and gentlemen, the 25th annual general meeting of Messrs Shanti Chemical Industries Limited was held on 31st December 2009 and 10 at the registered office of the company at Shanti Road, Solapur. The following is the speech delivered by the chairman. I have great pleasure in welcoming you all to the 25th annual general meeting of your company. I appreciate your presence on the occasion as a mark of your interest in the activities of the company. The director's report and the accounts for the year 2009 have been sent to you in advance. I trust you had the opportunity to read the same, and hence with your kind permission I shall take them as read. The total sales including other income for the year under review increased further by 20% of rupees 32.3 crores from rupees
27.9. The gross profit is also higher by 20% at rupees 222.87 lakhs against rupees 256.79 lakhs in the previous year, after providing for the depreciation of rupees 185.14 lakhs. The profit before investment allowances and tax has increased by about 2 times to rupees 147.73 lakhs as against rupees 77.40 lakhs during the previous year. Your directors are happy to recommended dividend of 15% for the year under review, considering the improved result as compared of dividend to 13.5% paid in the earlier year. Para, I am very happy to note that the performance of your company's growth chemical division is very good. The pesticides sales have gone up from rupees 3.80 in 1991-92 to rupees 9.01 crores in 1992-93. The company now intends to undertake the expansion program in agrochemicals to meet the increasing demand for its quality products. Para, as I had mentioned to you last year, the company has undertaken modernization project of rupees 5 crores for upgradation of process and technology, energy saving and anti-pollution measures. The project will help the company to improve its productivity and its performance. Para, the company has intensified its research and development efforts in the exciting product lines to improve its quality and processors. The emphasis on research and development activities will continue in the future also. Para, I believe the above referred expansion, modernization and research and development activities would give better stability to your company. Before concluding my speech, I thank very much for the staff, workers and bankers who have helped to us very keenly in our hard time and cooperated to us very much in day-to-day work of the company without fail. Para, I thank you very much. Stop. अशा प्रकारे आज जे दोन्ही डिक्टेशन झालेले आहेत, आजची ही परीक्षा तुम्हाला कशी वाटली हे मेसेज करून सांगा. आत्ताच्या दिलेल्या दुसऱ्या डिक्टेशनमध्ये जे तुम्हाला वर्ष वाचलेले आहेत, तसेच ह्या ठिकाणी जे किमती सांगितलेल्या होत्या ते आकड्यात न लिहिता ते शब्दात लिहायचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर मागील वेळेसुद्धा पूर्वपरीक्षा घेतलेली होती, त्याचे डिक्टेशनसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यासाठी स्वतंत्र प्लेलिस्टसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. ती परीक्षासुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि परीक्षेसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. जास्तीत जास्त सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. आपल्या चॅनलवर दिलेले सर्व डिक्टेशन हे जुन्या प्रश्नपत्रिकामधूनच दिलेले आहेत. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तसेच आजच्या ह्या व्हिडिओला ज्यांनी लाईक केलं नसेल तर त्यांनी एकदा ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या. अशाच प्रकारे आमच्या चॅनलला तुम्ही प्रतिसाद देत चला. आम्ही नवनवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येऊ. आज आम्ही इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.